नाशिकच्या तपोवन परिसरातल्या झाडांसंदर्भात महापालिकेत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडते आहे। प्रशासनाच्या वतीने पर्यावरण प्रेमींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी देवांग जानी आहेत, जे सुरुवातीपासून झाडांच्या संदर्भातल्या या आंदोलनात सहभागी आहेत। आपल्याला देखील निमंत्रण आलेलं आहे। काय नेमकं म्हटलंय या निमंत्रणात? निमंत्रणामध्ये माननीय महापालिका आयुक्त यांनी चर्चेसाठी 20 ठराविक जे एक्सपर्ट आणि पर्यावरणप्रेमी त्यांनी बोलवलेले। या बैठकीमध्ये नेमकं आपण आता कशा पद्धतीने मुद्दे मांडणार आहात? काय आपली भूमिका असणार आहे? एक साधी आणि सरळ भूमिका आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आहे, तो भव्य दिव्य आणि जगाला हेवा वाटावा असं व्हायला पाहिजे, ती आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे। आणि प्रशासनाने आम्हाला साथ दिलेली आहे आणि चर्चेसाठी तयार झाले, त्यात त्यांना प्रतिसाद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आमच्या मनातले जे काही प्रश्न वगैरे असतील, त्यांच्या मनातले जे काही प्रश्न किंवा त्यांचे जे पुढचे प्लॅनिंग्स वगैरे असतील, त्याच्यातनं कसा मध्यम मार्ग काढता येईल आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा मध्ये कुठल्याही प्रकारचे हर्डल्स म्हणजे अडथळे न येता अडथळामुक्त कसं करता येईल, त्यासाठी आमचा ग्रुप मुख्यतः गोदाप्रेमी ग्रुप हे प्रयत्नशील राहणार आहे। प्रशासन सकारात्मक दिसतंय, चर्चेला बोलवलेलं आहे। या चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल असं वाटतंय का? आणि आपल्याकडनं नेमके काय सूचना असणार आहेत, काय सोल्युशन दिले जाणार आहे प्रशासनाला? एक्झॅक्टली कसं आहे, सुरुवात कुठून झाली? प्रशासनाच्या चुकीमुळे झाली। प्रशासनाने साधुग्रामच्या नावाखाली ट्री कटिंग म्हणजे झाडं कापण्यासंदर्भातलं टेंडर वगैरे काढलं, पण ते साधुग्रामचं नसून ते मायसी कमर्शियल हबचं टेंडर होतं, म्हणजे व्यापारीकरण साठी त्यांनी टेंडर काढलं। साधू संत महंत यांची निवारा शेडसाठी किंवा टेंटसाठी ते टेंडर असतं, तेवढं उग्र स्वरूप त्याला प्राप्त झालेलं नसतं। म्हणजे महानगरपालिकेची याच्यामध्ये 100% चूक आहे। आता ते माननीय मेळामंत्री गिरीश भाऊ म्हणताय का ते टेंडर आम्ही रद्द केले किंवा पोस्टपोन केलेले, तर नेमकं त्याचं स्टेटस काय आहे? त्याचं GR काढणार आहे का? महा टेंडरवर आज रोजी ते टेंडर दिसतंय, ते कॅन्सल करणार आहे का? मग ते रिक्रिएशन सेंटरची रिझर्वेशनची जागा आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे। त्याचं उत्तर आजच्या बैठकीत सापडेल असं मला वाटतं। यासोबतच ज्या पद्धतीनं हा संपूर्ण विषय सुरुवातीपासून बघायला मिळतोय, कुठेतरी समन्वयाचा अभाव प्रशासनामध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये पण बघायला मिळाला। प्रशासनाकडनं चर्चेत घेतलं गेलं नाही, विश्वासात घेतलं गेलं नाही, असा देखील आक्षेप जो आहे तो पर्यावरणप्रेमींचा आहे। 100%, कारण की तिथला जो काही निर्णय घेतलेला आहे प्रशासनातला निर्णय, म्हणजे मुख्यतः नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाचा जो निर्णय आहे तो 3-4 लोकांनी घेतलेला आहे। आणि गिरीश भाऊंचं आपण जर स्टेटमेंट पाहिलं तर त्या स्टेटमेंटवरून मायसी हब काय आहे ते PPP तत्वावर दिलं आहे ते मंत्र्यांना सुद्धा माहीत नाही। म्हणजे तिथं बसलेलं कोणीतरी आहे, त्याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि तो शोध घेऊन आपण केलं पाहिजे का हे सर्व नाशिक महानगरपालिकेमधून बसून व्यावसायिक उद्योग करतो कोण आहे? जे कुंभमंत्र्यांना सुद्धा अंधारात ठेवून उद्योग करण्यात आलेले, ह्याचं याचं बिंग फुटलेलं आहे वास्तविक। पण याच्यावर आता पुढून कसा मार्ग काढता येईल हे थोडं जिकरीचं जरी असलं तरी त्याच्यातनं आता मध्यम मार्ग काढावा लागेल। आणि 2 पावलं नाशिक महानगरपालिकेला मागं जावं लागलं तर त्यांनी पण ती मानसिक तयारी ठेवली पाहिजे। खूप खूप धन्यवाद। आज नाशिक महापालिकेमध्ये होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा आहे तो राज्यभर चर्चेत आलेला आहे। या संदर्भातल्या आजच्या बैठकीमध्ये नेमका काय मध्यम मार्ग निघतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।